येते आजची आपली पुढची धमाल जोडी संदीप आणि स्वाती. स्पायडरमॅन स्पायडरमॅन झालं टाकतो हा स्पायडरमॅन. स्पायडरमॅन स्पायडरमॅन झालं विणतो हा स्पायडरमॅन. ए काय गुळमटावणी वाजवते. अरे वाजव की जरा फर्स्ट क्लास ढोलकी. वा 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 ढोलकी वाजली आणि बायको आली. ए बायको एक झक्कस अशी लावणी होऊन जाऊ दे. असा नृत्याचा असा जाळ झाला पाहिजे. जाळ नृत्याचा जाळ नाही आता तुमचं जाळच तोडते. अग 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 तू प्रत्यक्ष सरपंचाला असं बोलतेस. अरे देवा म्हणजे आता ह्यांच्या अंगात आज सरपंच आलेत. अहो पचक पुचक पचक झालं स्वतःच्या जाळ्यात परत एकदा अडकले. आता मला सोडवावं लागणार. तुम्हाला सांगते हॅरी पॉटर हॉलिवूडला आल्यावर आहे ना यांची गच्छंती झाली. मग काय मला म्हणे मला बॉलिवूड मध्ये करिअर करायचंय. पण काय अक्षय कुमार आहे ना तिथे उड्या मारायला यांना कोण घेणार. मग मला म्हणे मला मराठी सिनेमात करिअर करायचंय. खुश सुटले. होणार माझं करिअर होणार. मी नेट टाकून नेटानं करिअर करणार. नेट टाकून नेटानं म्हणजे असंच ना पचक पुचक पचक पुचक. अगं मी स्पायडरमॅन आहे. माझी चेष्टा करतेस तू. नाहीतर काय सोसायटीचा सेक्रेटरी आला होता तुमची कंप्लेंट घेऊन. अहो त्यांच्या गॅलऱ्यांमध्ये जाऊन तुम्ही काय करत असता. त्यांच्या कुंड्या तोडल्या. अगं नाही मी असा स्पायडरमॅन असं करत जात होतो. लाच लागली कुंडी पडली धपाट. गप्पा बसा. त्या दामलेबाईंनी वाळत घातलेले ते जे सांडगे होते ते पण तुमच्या जाळी तोडकून घरी आले. सांडगेच काय दामलेबाई सुद्धा जाळ्यात अडकली होती. काही नाही. आमचे हे आहेत ना लोकांच्या टेरेसवर जातात तिथे जाऊन अँटिना तोडतात. अहो लोकांचे कपडे म्हणू नका गाऊन म्हणू नका सगळं घरी घेऊन येतात. तुम्हाला सांगते घरात नुसती जाळी जळमट झाली आहेत. पण ह्यांना अजिबात ती धुवायची नसतात म्हणून मला ओरडतात. आणि काय हो रात्री भिंतीवरून घरी येताना लोकांच्या बेडरूम मध्ये कशासाठी डोकावता. लोकांना लाईट बंद करायला काय होत आहे. मग लिफ्टनी यायचं ना. वेळ लागतो. मी आपला असा पचक पुचूक करून खिडकीतून असा येतो घरात. एक दिवस जाळं तुटेल वरून खाली पडाल आणि मग दोन्ही पाय गळ्यात घेऊन घरात बसावं लागेल. अहो अशाने लोक आपल्याला भाड्याने घरात ठेवतील का. त्या मायला कुठच्या भाड्यानं तुला म्हणजे कुठं भाड्यानं राहायचं सांग. मी नेतो तुला. लोखंडवाला पचाक हिरानंदानी पुचूक धारावी खोचूक. नका हो इथेच सुखाने राहू. हे बघा तुम्हाला त्या कांबळेबाईंनी नोकरी आणलीये. गुपचूप नोकरी करायची. कुठली. मच्छरदाणीला रफू करणे. अगं मी स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅन मी मच्छरदानीला रफू करू. मग हे करायचं नसेल ना तर नवीन बिझनेस करायचा. कुठला. चहाच्या गाळण्या तयार करायच्या. चहाची गाळणी. म्हणजे मी गाळणी तयार करेन आणि मग तुम्ही खालना पचाक पुचूक करून जाळी लावा. वा स्वाती वा वा. तू मला असं बोलते. अहो हे असं काय झालं तुमचं. मी रुसलोय तुझ्यावर. वा वा. अगं माझा अपमान करतेस. मी नवरा आहे ना तुझा. नवरा म्हणे नवरा. हनीमूनची रात्र आठवते. इतके एक्साइट झाले होते की बेडवर गुलाबाच्या पाकळ्या आणि वर जाळ्या. नंतर गुड नाईट म्हणायचे
आणि छताला चिकटून घोरात पडायचे. अगं पण तरी सुद्धा 2 सोन्यासारखी मुलं झाली ना आपल्याला. हा, एकाचं नाव जालिंदर आणि मुलीचं नाव चिपकली. त्यांना शाळेतून आणतो नेतो कोण, मीच की नाही? हो, पण आपल्या 2 मुलांना आणता आणता शेजारच्या बिल्डिंग मध्ये पण 4 मुलं जाळीत घेऊन येतात. आपलं जाळच तेवढं मोठं आहे. अगं पण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेऱ्या मारताना तुला दोरा कोण पुरवतं? पचक पचक पचक. तुम्हीच पुरवता, हा. पण माझ्या बरोबर हा. त्या बायकांना पण दोरा पुरवता. तुला कुणी सांगितलं? तुमचं जाळं कुठं कुठं पसरलंय ना, सगळं माहितीये मला. अगं मी हिरो आहे, हिरो. हिरो म्हणे हिरो. आधी ते सरपंचासारखं बोलणं बंद करा. सरपंचासारखं बोलणं बंद करणार, पण बाई एक झक्कास लावणी होऊन द्या. आता यांच्या अंगातलं भूत काढण्यासाठी मला लावणी करावीच लागणार. हा. आता हे काय जाणार नाहीत. वाजवा रे. अहो येता जाता पुचूक काय हो करता. साध्या भोळ्या बायकांवर जाळ काय हो टाकता. रेशमाच्या जाळ्यांनी, लाल निळ्या धाग्यांनी, रेशमाच्या जाळ्यांनी, लाल निळ्या धाग्यांनी, कर्नाटकी काशी मी काढीला. हात लगा लावू माझ्या साडीला, आय मीन जाळीला. रेशमाचं रेगाने हुश हुश हुश. बस गेले सरपंच. सरपंच केव्हाच निघून गेलेले आहेत. आता स्पायडरमॅन अडकले. जाळी मानव, मकडी मानव, कोळी मानव. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. एकतर मला हा कॉन्सेप्ट फार आवडला. त्याला एकदम टिपिकल मध्यमवर्गीय मराठी माणूस जो तुम्ही केला स्पायडरमॅनला, ते मला फार भावलेलं आहे. स्वाती, तू अप्रतिम बेरिंग केलंस, अप्रतिम. तू ती जी बायको केली होतीस ती इतकी बिलिव्हेबल होती, इतकी बिलिव्हेबल होती की ती कुठेही ओव्हर द टॉप गेली असती किंवा जाऊ शकली असती. संदीप, मला असं वाटलं की तू जे ते निळूभाऊंचं बेरिंग घेतलं होतं सुरुवातीला, त्याच्यात ना पेस जात होता ऍक्टचा. ऍक्ट कुठेतरी त्या स्पायडरमॅनच्या जाळ्यात अडकला. बाकी बेरिंग उत्तम होतं. निळूभाऊंची ऍक्टिंग तू खूप छान केलीस, ते बेरिंग मला आवडलं. बाकी अदरवाईज गुड जॉब, गॉड ब्लेस यू. स्वाती, यू आर अमेझिंग. निर्मितीताई. स्वाती, खरंच खूप छान केलंस तू. तुझे सगळे 25 वाजवून वसूल केलेस तू. खूप छान कन्सेप्ट होती आणि ती पोहोचली आमच्यापर्यंत. कारण तू शेवटी वेगळं तुझ्यात कोणीतरी येतं आणि ते त्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचली. पण एक्झॅक्टली हेच मला म्हणायचंय की त्या बेरिंगमुळे तुमचा ऍक्ट असा स्लो होत होता खूप. तू जे काही बॉडी लँग्वेज वापरत होतास तुझी, ते केल्यानंतर तू वाक्य बोलत होतास, त्याने आणखी ती पेस खाली येत होती. वा वा. ते जर तू सिंक्रो केलं असतंस ना, ते करताना बोलणं वगैरे, तर मला वाटतं नसती झाली ही पेस, तुझी अशी गेली नसती. नेक्स्ट टाइम तुम्ही खरंच खूप छान करालच. ऑल द बेस्ट. वा. आणि आता बघूयात किती गुण मिळालेत. मागच्या वेळी तुम्हाला मिळालेले होते 33 गुण आणि आता बघूयात किती मिळालेत. स्वप्नील सर. 8 गुण म्हणजे एकूण 41 गुण. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी स्पायडरमॅन खूप खूप शुभेच्छा.